हिवाळा आला की गाजर हलव्याची आठवण आपोआप येते। नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर त्यासाठी किसलेले गाजर, 1 वाटी दूध, पाव वाटी तूप, केशर, वेलची पूड, थोडासा खवा, काजू आणि साखर। चला तर कृतीला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेऊ। तूप थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू टाकून ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। काजूचा रंग बदलल्यानंतर आपण ते काढून घेऊयात। आता याच तुपामध्ये किसलेले गाजर घालून ते सुद्धा 8 ते 10 मिनिटांसाठी चांगले परतून घेऊयात। किसलेला गाजर तुपात घातला की तो आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे, म्हणजे तो लागणार नाही। गाजरातील ओलसरपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला तो कंटिन्यू हलवत राहायचा आहे। आता गरजेप्रमाणे आपण त्यात थोडेसे तूप टाकू आणि त्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपला हलवा पूर्ण कोरडा झाला आहे। अशातच आपल्याला 1 वाटी दूध त्यात घालून घ्यायचे। दूध घातल्यानंतर त्यातही आपल्याला हलवा 8 ते 10 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता आपण त्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊयात। 5 मिनिटांनंतर झाकण काढून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हलवा दुधात व्यवस्थित शिजला गेला आहे, तर त्यात आपण चवीप्रमाणे साखर घालून घेऊयात आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण बघतोय साखर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर ते मिश्रण थोडंसं पातळ झालंय, तर ते थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचंय आणि पुन्हा मध्ये मध्ये हलवत राहायचंय। आता आपण त्यात वेलची पूड टाकू आणि मिक्स करून घेऊयात। आता आपण बघतोय की मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालंय, तर अशातच आपल्याला त्यात थोडासा खवा घालून घ्यायचा आहे। खवा हा ऑप्शनल आहे, आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो किंवा नाही घातला तरी चालेल। आपल्याला खवा देखील त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपला हलवा जवळपास झालाय, तर शेवटी आपल्याला त्यावर थोडेसे काजू घालून घ्यायचे आणि तेही मिक्स करून घ्यायचे। अशा अगदी सोप्या पद्धतीने आपला गरमागरम हलवा तयार आहे। बघा तर दिसतोय ना आपला हलवा किती छान। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपी सोबत।